हॅलो माय ब्युटिफुल फ्रेंड, कसे आहात तुम्ही? स्वस्त असणार, मस्त असणार. युनिव्हर्सल जवळ हीच प्रार्थना आहे की माझे जे व्ह्युअर्स आहेत त्यांच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य नांदू द्या. माय हिलिंग सेंटरमध्ये आणि माय टॅरो मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहोत. तर आपण जे 2025 हे येणारं वर्ष कसं जाणार आहे प्रत्येक राशीनुसार पाहत आहोत. आजची आपली राशी आहे मकर राशी. तर मकर राशीच्या जीवनामध्ये 2025 या वर्षी काय काय घडणार आहे, कोणत्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे, ते आपण टॅरोटला प्रश्न विचारणार आहोत. तर प्लीज मकर राशीचे जे माझे व्ह्युअर्स आहेत माझ्याबरोबर कनेक्ट व्हा. कारण तुमची कनेक्टिव्हिटी सुद्धा इथं मला जी एनर्जी आहे ती जी एनर्जी पास होते आणि याच्यातून मला जे करेक्ट रिडिंग आपल्यापर्यंत पोहोचवता येतं त्यासाठी मला खूप हेल्प होते. तर प्लीज माझ्यावर कनेक्ट व्हा. आपण हे पाहणार आहोत की मकर राशीचं आर्थिक कसं असणार आहे वर्ष 2025 हे आर्थिक वर्ष कसं असणार आहे. शिवाय एज्युकेशन मध्ये जे माझे मकर राशीचे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी एज्युकेशन मध्ये कसं असणार आहे. फॅमिली लाईफ कशा पद्धतीचं असणार आहे. नेम फेम आपल्याला कशा पद्धतीने मिळणार आहे. आपलं आरोग्य कसं असणार आहे. एकंदरीत आपण टॅरोटला खूप सारे प्रश्न करणार आहोत आणि ज्या पण प्रमाणे टॅरोट मला गाईडलाईन करत आहे त्याप्रमाणे मी आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करणार आहे. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. प्लीज युनिव्हर्सल माझे मकर राशीचे जे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी 2025 मध्ये काय काय आहे हे पाहण्याची त्यांना पण उत्सुकता आहे. तर प्लीज गाईडलाईन करा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आपण याच्यातले कार्ड शफल करून ठराविक कार्ड काढणार आहोत आणि त्यानुसार मी आपलं रिडिंग करण्याचा इथे प्रयत्न करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. तर आपलं पहिलंच कार्ड आलेलं आहे. डेथची एनर्जी निघून आलेली आहे. डेथ आपल्याला हे सजेस्ट करायचा प्रयत्न करायला लागलेला आहे की बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या पास्ट मध्ये घडून गेल्या, काही चांगले अनुभव होते, काही दुःखद अनुभव होते, काही चांगल्या गोष्टी होत्या. याच्यातून जे आहे आपलं ट्रान्सफॉर्मेशन व्हायला लागलेलं आहे. खूप सारी निगेटिव्हिटी आपल्या लाईफ मध्ये जर होती ती कुठे ना कुठेतरी इथं त्याचा अस्त व्हायला लागलेला आहे. हे आपल्याला डेथची एनर्जी सांगायला लागलेली आहे. पुढे आपल्याला 6 ऑफ सॉर्ड्स आलेला आहे. 7 ऑफ पेंटिकल्स आलेला आहे. इथं आपल्याला 10 ऑफ वँडची एनर्जी निघून आलेली आहे. पुढची आपली एनर्जी निघून आलेली आहे. 4 ऑफ वँडची एनर्जी निघून आलेली आहे. ओके ओके. इथं आपल्याला 8 ऑफ पेंटिकल्स पण आलेला आहे. 7 ऑफ पेंटिकल, 8 ऑफ पेंटिकल. इथे आपल्याला किंग ऑफ वँडची एनर्जी निघून आलेली आहे. इथे पुढची एनर्जी आपल्याला हँगडमॅनची एनर्जी निघून आलेली आहे. पुढची एनर्जी आपल्याला हार्मिटची एनर्जी निघून आलेली आहे. आणि लास्ट कार्ड आपली एनर्जी काय आहे पाहूया. तर इथे टेम्परन्सची एनर्जी निघून आलेली आहे. बॉटम ऑफ द डेकची एनर्जी निघून आलेली आहे. 9 ऑफ कप्स. वाह क्या बात है मकर राशि वालों. मेरे व्ह्युअर्स जे आहे 9 ऑफ कप्स म्हणजे खूप सुंदर आहे की असं म्हणेन की दुधामध्ये साखर पडल्यासारखी जे पण तुम्ही मॅनिफेस्टेशन एवढ्या दिवस करत आहात आणि त्याचा रिझल्ट कदाचित आपल्याला पुढे मागे होत असेल, त्याला विलंब होत असेल, प्रलंब होत असेल आणि कुठे ना कुठेतरी आपल्या मनामध्ये एक नाराजी येत असेल, आपला कॉन्फिडन्स कमी होत असेल, तर 2025 हे जे वर्ष आलेलं आहे आपल्यासाठी अतिशय सुखद आणि सुखद वार्ता घेऊन येणारं असंही आलेलं आहे. कारण जे पण तुम्ही एक बीजे रोवलेली आहेत त्या बीजेचं आता कुठे ना कुठे तर रोपट्याचं रूपांतर झाडामध्ये व्हायला लागलेलं आहे आणि त्याला जे फळ येणार आहे तर फ्रुटफुल रिझल्ट यावर्षी 2025 तुम्हाला जे घेऊन यायला आले अशी आनंदाची पर्वणी तुमच्या लाईफ मध्ये घेऊन यायला आलेले. 9 ऑफ कप्सची एनर्जी आपल्याला हेच सांगण्याचा प्रयत्न इथे करायला लागलेली आहे. तर इथं एकंदरीत ऑल ओव्हर बघता कार्ड जे माझ्याकडे पडलेले आहेत थोडेसे संमिश्र असे कार्ड पडलेले आहेत. जे पण वैवाहिक जीवन ज्यांचं चाललेलं आहे आणि त्याच्या अगोदरच्या जीवनामध्ये जे काही आपल्या घरामध्ये भेद मतभेद सगळे चालू होते काही ना काही त्या गोष्टीसाठी आपली फॅमिली लाईफ मध्ये आपल्याला स्ट्रगल कुठे ना कुठे तर चालू होता. मानसिक त्याच्यामुळे जे आपलं टेन्शन वाढवणाऱ्या अशा काही घटना आपल्या जीवनामध्ये घडलेल्या होत्या तर ते कुठे ना कुठे ते आपलं जे आहे त्याला इथे मी म्हणेन की एक छान आनंदी आणि सुखद जीवन जे आहे फॅमिली लाईफचं आपल्या आपल्या स्पाऊस बरोबरच आपल्या हजबंड बरोबरच आपल्या घरामध्ये जे आपले रिलेटिव्ह आहेत त्यांच्याबरोबरचं जे नातं जे आहे त्याच्यामध्ये खूप छान सुधारणा व्हायला लागलेली आहे. अतिशय गोड अशी
सुधारणा आपल्या जीवनामध्ये चालू झालेली आहे आणि जी मानसिक परेशानी तुमची फॅमिली लाईफमध्ये चाललेली होती आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी जो आपला झगडा चाललेला होता आणि त्यासाठी खूप साऱ्या गोष्टीचं सॅक्रिफाईस जे आपण करत होता. तर आता ही अशी वेळ आलेली आहे, की आपल्या शब्दाला मान असणार आहे, किंमत असणार आहे. घरातले लोक आपल्याला खूप सारा रिस्पेक्ट देणार आहेत आणि अं, एकंदरीतच मुलांचं याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मुलांच्याकडून सुद्धा आपल्याला सुखद वार्ता इथे मिळण्याची खूप सारे चान्सेस 2025 मध्ये दिसून यायला लागलेले आहेत. ज्यांना आपण एक विवाहासाठी ज्यांचे प्रयत्न चाललेले आहेत, तर 4 ऑफ माइंडची एनर्जी पण आपल्याला हे सांगायला लागलेलं आहे, की यावर्षी हा जो आहे आपला योग बनत आहे. जे पण काय लव्ह मॅरेज करायची ज्यांना इच्छा आहे, अरेंज मॅरेज करायची ज्यांना इच्छा आहे, तर इथे मंडप सजलेला आहे. फक्त आपण या गोष्टीसाठी तयार राहायचं आहे आणि पॉझिटिव्ह वेनं आपण त्या गोष्टीकडे पाहायचं आहे. जर आपण यासाठी अ, अगदी उत्सुक असाल, तर ही गुड न्यूज आपल्या यावर्षी मिळणार आहे आणि हे विवाह योग इथं संपन्न होताना मला दिसत आहे. एकंदरीत बघता आपल्या लाईफमध्ये जे आहे सेलिब्रेशनचं, इव्हेंटचं खूप सारे असे प्रसंग घडून यायला लागलेत. असे योगायोग घडून यायला लागलेले आहेत. जे पण तुमचं कष्ट जे एवढ्या वर्षाचं चाललेलं होतं, त्याचं यावर्षी जे आहे खूप सारं चीज होताना दिसत आहे. जे पण लोकं बिझनेसमध्ये होते, बिझनेसचा त्यांचा ग्रोथ ज्याप्रमाणे त्यांना पाहिजे होता, तर याचाही रिझल्ट आपल्याला खूप छान पद्धतीने इथं दिसून यायला लागलेला आहे. फायनान्शियल ग्रोथ पण जर आपण इथे पाहिली, तर फायनान्शियल ग्रोथ सुद्धा आपली इथे खूप छान पद्धतीनं होत आहे. जिथे पण आपल्याला मनी इन्व्हेस्टमेंट करायचं आहे आणि याच्यातून जे आपल्याला रिटर्न मिळणार आहे, ते पण आपल्यासाठी एक चांगली खुशखबरी इथं मी म्हणेन, की फायनान्स रिलेटेड, मनी रिलेटेड जे आहे, धनसंपदा म्हणू आपण त्या रिलेटेड, तर यावर्षी हे खूपच छान योग आपल्या जीवनामध्ये बनून यायला लागलेले आहेत. पण इथे आपल्याला 8 ऑफ पेंटिकलची जी एनर्जी आहे, ती हे सांगायचा प्रयत्न करायला लागलेले आहे, की बँक बॅलन्स वाढवण्यासाठी किंवा आपल्याला जो एक ग्रोथ पाहिजे आहे फायनान्समध्ये, त्यासाठी जे एक कष्ट करायला आणखीन थोडंफार त्याच्यामध्ये जर आपण एफर्ट टाकले, तर ह्या एफर्टचं जे कन्व्हर्शन आहे, ते आपल्या सक्सेसमध्ये होत राहणार आहे. तुम्ही जो पण काय गोल जो एक ठरवलेला आहे, तो गोल व्यवस्थित तुम्ही जर सेट केला आणि त्यानुसार जर तुमचं प्लॅनिंग चाललं असेल, तर यावर्षी पण आपल्याला खूप साऱ्या त्याच्याकडून अपेक्षा आहेत आणि ह्या गोष्टी आपल्या जीवनाकडे अट्रॅक्ट व्हायला लागलेल्या आहेत. अ, ज्यांना पण कुणाला एक इथे प्रवास करायचा आहे, म्हणजे कुणाला टुरिझम करायचं आहे, कुणाला जॉबसाठी बाहेर जायचं आहे, कुणाला एज्युकेशनसाठी बाहेर जायचं आहे. तर हा पण योग आपल्या इथं बनायला लागलेला आहे. कुठे ना कुठे तर तुमची एक जी एक मनीषा जी होती, की तुम्हाला असं ठराविक ठिकाणी जाऊन तिथं स्वतःचं करिअर वर फोकस करायचा आहे. तर ही पण इच्छा यावर्षी आपल्याला पूर्ण होताना दिसत आहे. त्याशिवाय आपल्याला 6 ऑफ सॉर्ड ही पण एनर्जी द्यायला लागलेली आहे, की आपल्या फॅमिली सकट कुठं तर शिफ्टिंगचं जर तुमचं काही प्लॅन चालला असेल, तर हा पण योग आपल्या जीवनामध्ये घडून यायला लागलेला आहे. एज्युकेशनसाठी ज्यांना पण कुणाला बाहेर जायचं आहे, अब्रॉडसाठी जाऊन शिक्षण घेण्याची ज्याची इच्छा आहे, तर त्यांच्यासाठी पण हा एक योग घडून यायला लागलेला आहे. ज्या पण लोकांचा विजा अडकलेला आहे आणि विजाची प्रोसेस कंप्लीट होत नाही, खूप सारे डिस्टर्बन्स त्याच्यामध्ये यायला लागलेले आहेत. तर इथं आपल्याला ही एनर्जी सांगायला लागलेली आहे, की हे काम आपलं होण्याची शक्यता इथं दिसायला लागलेली आहे. डेथची एनर्जी आपल्याकडे यासाठी निघून आलेली आहे. जे पण काय आहे, जे जुनं आहे ते जाऊ द्या मरणापंथी लागोनी, अशी एक आपली काहीतरी मराठी म्हण आहे. त्या म्हणीनुसार ही आपली डेथची एनर्जी निघून आलेली आहे. म्हणजे जे पण काही जीवनामध्ये तुमच्या क्लेश, दुःख, संकटाची साखळी जी चाललेली होती वर्षानुवर्ष, तर इथे कुठे ना कुठेतरी याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन व्हायला लागलेलं आहे. निगेटिव्ह वेने ज्या गोष्टी चाललेल्या होत्या, त्याचं कन्व्हर्शन इथे आपल्याला पॉझिटिव्ह वे मध्ये दिसून येत आहे. खूप सारी पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्याकडे अट्रॅक्ट होत आहे. पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे काय? जर तुम्ही एखादं काम, एखादं नियोजन केलेलं आहे त्या कामाचं आणि त्या कामामध्ये जी बाधा येत होती, तर ही बाधा कुठेतरी दूर होताना आपल्याला दिसत आहे. व्यवस्थित प्लॅनिंगनुसार जर तुम्ही पुढे सरकत राहिला, तर खूप साऱ्या गोष्टी इथं आपल्या मनाप्रमाणे होत राहतील. जी पण आपली कामे जी प्रलंबित झालेली होती, खूप साऱ्या गोष्टीला आपल्या डिले होत होता. कामे तुमची पुढे सरकत नव्हती आणि मध्येच कुठेतरी त्याला स्टॉप
मिळाल्यासारखं आपल्याला दिसत होता. तर इथे ही एनर्जी आपल्याला हे सांगायला गेलेली आहे, की आता यावर्षी जे आहे 2025 मकर राशीसाठी जे आहे, हे ग्रहमान खूप सारं आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी घडण्यासाठी ज्या आहेत त्या अनुकूल झालेल्या आहेत. म्हणजे जे काम आपलं थांबलेलं होतं, वर्षानुवर्ष प्रलंबित झालेलं होतं, त्याचे रिझल्ट आपल्यापर्यंत पोहोचत नव्हते. तर इथे ह्या साऱ्या गोष्टी आपल्याकडं अट्रॅक्ट होत आहेत. सॉरी. इथे आपल्याला आरोग्यासाठी टेम्परन्सची एनर्जी निघून आलेली आहे. टेम्परन्स याचा अर्थ असा होता, की जे काही आपले क्रॉनिक आजार होते, हे क्रॉनिक आजार जे आहेत, तिथं रिकव्हरीचे खूप सारे चान्सेस आपल्याला दिसायला आलेले आहेत. तुम्ही ज्याप्रमाणे मेडिसिन घेत होता, जिथे आपलं चेकअप चालू होतं, तर याचा रिझल्ट आपल्याला आपल्या हेल्थवर खूप छान पद्धतीनं पडायला लागलेला आहे आणि रिकव्हरी खूप छान पद्धतीनं यायला लागलेली आहे. शिवाय आपल्याला असं कन्फ्युजन असेल, की पार्टनरशिपमध्ये कुणीतरी आपल्याला ऑफर दिली असेल आणि आपण त्याचा विचार करत असेल, की पार्टनरला आपण घेऊन आपला बिझनेस पुढे घेऊन जावं का काय करावं? या विवंचनेमध्ये किंवा या थोड्याफार टेन्शनमध्ये आपण असेल, तर आपला जो पार्टनर आहे तो आपल्यासाठी एक गुड लकच्या स्वरूपामध्ये आपल्या जीवनामध्ये त्याची एंट्री व्हायला लागलेली आहे. आणखीन इथे एक महत्त्वाची गोष्ट जी मला दिसून आलेली आहे, हर्मिटची एनर्जी निघून आलेलं आहे. आपलं जे नॉलेज आहे ना, ते नॉलेज इतक्या हाय लेव्हलला जाणार आहे. त्याच्यामध्ये प्रचंड अशी एनर्जी असणार आहे. तुम्ही ज्याप्रमाणे गोष्टी बोलत राहणार आहात, भले तुम्ही हिलिंगमध्ये असाल, तुम्ही काउन्सिलर असाल, तुम्ही डॉक्टर असाल, म्हणजे जिथे पण पब्लिकशी आपला संबंध येतो आणि लोक तुमच्याकडे विचारणा करण्यासाठी येतात, त्यांच्या प्रॉब्लेमला सोल्युशन हुडकण्यासाठी तुमच्याकडे येतात. तर ही इथे आपल्याला हार्वेस्टची एनर्जी हे सांगायला लागलेलं आहे. तुम्ही त्यांना जो पण मार्गदर्शन देणार आहात, जी पण तुम्ही त्यांना गाईडलाईन देणार आहात, तर ती त्यांच्या जीवनाच्या दृष्टिकोनातून तो योग्य गाईडलाईन असणार आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये कुठे ना कुठेतरी सुख आणण्यासाठी, एक त्यांच्या ओठावर एक हास्य उमलण्यासाठी तुमची एनर्जी इथं जे काम करणार आहे, ते एकदम परफेक्ट असणार आहे आणि 100% हे लोकांना तुम्ही दिलेला निर्णय जो आहे किंवा तुम्ही दिलेला जे मार्गदर्शन आहे किंवा तुम्ही जे त्यांना त्यांचं जे काउन्सिलिंग करणार आहात किंवा तुम्ही डॉक्टर असाल तर तुम्ही डॉक्टरच्या स्वरूपामध्ये तुमच्या पेशंटला ज्याप्रमाणे ट्रीटमेंट करणारा असणार आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, मी हे एक्झाम्पल स्वरूपामध्ये दिलेलं आहे हे आपल्याला. तर याच्यामध्ये जे लोक काम करतात, तर या लोकांच्या कामाला जे आहे असं म्हणू की आपण खूप सारं यश येणार आहे. यामुळे काय होणार आहे की लोकांचा ट्रस्ट आपल्यावरती वाढत राहणार आहे. लोक आपल्यावरती डिपेंड होत राहणार आहेत. आणि जेव्हा पण लोकांना असं वाटेल, की ते कुठल्या ना कुठल्यातरी प्रॉब्लेममध्ये आहेत, स्ट्रगलिंगमध्ये आहेत आणि त्यांना एक योग्य निर्णय देणारा, योग्य डिसिजन देणारा, योग्य वाटचाल अ, करायला लावणारा, योग्य रस्ता दाखवणारा अशी कोण व्यक्ती असणार आहे, तर तुम्ही ही अशी व्यक्ती असणार आहेत. लोकं तुम्हाला चूज करणार आहेत. तर या पद्धतीची आपल्याला हार्वेस्टची एनर्जी पण सांगायला लागलेली आहे, की लोकांना तुम्ही अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाण्याची जी वाटचाल करायला लावणार आहात, तर त्या रिलेटेड इथं आपल्याला हार्मिटची एनर्जी निघून आलेली आहे. शिवाय एज्युकेशन क्षेत्रामध्ये जे माझे काही फ्रेंड्स आहेत, जे काही माझे व्ह्युअर्स आहेत, त्यांच्यासाठी यावर्षी असं होऊ शकतं, की आपण खूप सारे प्रेशरमध्ये राहू शकता. पण जर प्रेशर घेतलं तर हे कार्ड आपल्याला असं सांगायला आलेलं आहे, की प्रेशर घेतलं तर आणखीन प्रेशरनं प्रेशर आपलं वाढत राहील. जेवढं आपण रिलॅक्स होऊन काम करचाल, जेवढं आपण स्वतःवर ट्रस्ट ठेवून काम करचाल, जेवढं पण आपण आपल्या गोलवर एक लक्ष केंद्रित करचाल, तेवढं जो आहे आपल्याला इथं सक्सेस रेशो वाढताना दिसत आहे. म्हणजेच प्रेशर ठराविक मर्यादेपर्यंत घेणं इथपर्यंत ठीक आहे. पण तुम्ही अति प्रेशरमध्ये गेला तर तुमचा जो कॉन्फिडन्स आहे, तो कॉन्फिडन्स आपला कमी होऊन जाईल आणि स्वतःवरचा विश्वास कमी झाल्यामुळं जी काही गोष्टी ज्या आपल्याला नको आहेत, अशा काहीतरी जीवनामध्ये घडण्याची शक्यता आहे. त्यामुळं तुम्ही याच्यावर फोकस करा, की थोडंसं आपण मेडिटेशन करून स्वतःसाठी एकांत वेळ देऊन याच्यावर स्वतःचं माइंड रिलॅक्स करण्यासाठी ज्या पण काही गोष्टी आपल्याला करता येतील, त्या करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. तर याचा पण आपल्याला खूप सारा इथे उपयोग होणार आहे. आपल्याकडं आणखीन जे कार्ड आलेलं आहे, किंग ऑफ वँडची एनर्जी निघून आलेली आहे. ज्या पण लोकांना एक नेम, फेम यासाठी आपण बरेच दिवस झालं याचा
या गोष्टीचं वाट पाहत होता, तर 2025 हे वर्ष जे येणार आहे, आपल्या कामातून आपली यशोगाथा खूप साऱ्या ठिकाणी पसरत जाणार आहे. माउथ पब्लिसिटी म्हणू आपण. तर या लोकांच्याकडून, त्या लोकांच्याकडून असं ह्याचं स्प्रेड होत राहणार आहे आणि तुमच्याकडं अशा पद्धतीची कामं येत राहणार आहेत, की लोकं तुमच्यावर 100% विश्वास ठेवून तुम्ही जे सांगचाल त्या शब्दाला मान देऊन लोकं त्याप्रमाणे इथं राहण्याचा प्रयत्न करणार आहेत. कारण इथे मला मकर राशीचे जे लोक दिसतात, एकंदरीत मी म्हणलं की काउन्सिलर, डॉक्टर, वकील, सीए अशा पद्धतीचे जे पब्लिकशी ज्याचा संबंध आहे, अशा लोक मला इथं मकर राशीचे जे आहेत, जास्त मला इथं दिसून यायला लागलेत. जॉब असेल तर जॉबमध्ये जॉब वर्क करत असाल तर इथं प्रमोशनची आपली एनर्जी निघून यायला लागलेली आहे, इन्क्रिमेंटची आपली एनर्जी निघून यायला लागलेली आहे. आपल्याला जे अपेक्षित ठिकाणी पोस्टिंग आपल्याला पाहिजे होतं, त्या ठिकाणी आपली पोस्टिंगची एनर्जी पण इथं दिसून यायला लागलेलं आहे. कारण 4 ऑफ वँड्स आणि 9 ऑफ कप्स ह्या 2 एनर्जी ज्या आहेत ना, हे 2025 या वर्षी आपल्याकडे अशा काही ना काहीतरी घटना घडत राहतील, की आपल्याला सेलिब्रेशनचा मोका पुन्हा पुन्हा येईल आणि आपण जो इव्हेंट साजरा करणार आहात, अ, अ, तो एक त्या खुशीमध्ये जे आपण पार्टी असेल, सेलिब्रेशन असेल, इव्हेंट असेल, तर या ठिकाणी हा संयोग इथं मला घडत्याला दिसून येत आहे. आपण ओशोला पण विचारूया, की आणखीन माझ्या मकर राशीच्या व्ह्यूअर्ससाठी काय गाईडलाईन आणखी ते देणार आहेत? कोणत्या गोष्टीची आपल्याला काळजी करायची आहे? इथे आणखीन 10 ऑफ वँडची एनर्जी मला हे सांगायला लागलेली आहे, की जर तुम्ही अति प्रेशरमध्ये जर गेला, तर एक तर मी मगाशी सांगितलं, की आपला कॉन्फिडन्स जो आहे तो कमी होऊ द्यायचा नाहीये आणि प्रेशरमुळे आपल्याला काय होईल, की बॅक पेनचा आणि शोल्डर पेनचा त्रास हा जो आहे थोडाफार आपल्याला होताच, पण यावर्षी तो वाढण्याची शक्यता आहे. दुसरी गोष्ट आरोग्याच्या रिलेटेड मला हे पण दिसायला लागलेलं आहे, की आपलं खाणं, पिणं, पथ्य, पाणी आणि आपलं जो एक्सरसाइज आहे, जे पण काही तुम्ही वर्कआउट करता त्याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे. शक्यतो इथं फूड पॉइझनिंगचा मला जास्त प्रमाणामध्ये एनर्जी यायला लागलेली आहे. जेव्हा पण आपण खाण्यापिण्याकडं थोडंसं दुर्लक्ष करचाल, तेव्हा आपल्याला फूड पॉइझनिंगची शक्यता इथे दिसून यायला लागलेली आहे. खूप सारे लोक आपल्याला हेल्प करण्यासाठी यावर्षी आपल्याला येणार आहेत आणि त्यांच्या सपोर्टनं आपली जी यशाची कमान जी आहे ती नव वाढतच जाणार आहे. असं नेम फेम आपल्याला यावर्षी इथं दिसून यायला लागलेलं आहे. आपण युनिव्हर्सलला हे विचारूया, की आणखीन जे आहेत म्हणजे मकर राशीची व्ह्यूअर त्यांच्यासाठी अडवाईच्या स्वरूपामध्ये आपण आणखी त्यांना काय सजेस्ट करू शकता? तर प्लीज गाईडलाईन करा. ओके. बर्डन जे मी तुम्हाला मगापासून सांगायला लागलेलं आहे, की आपल्याला बर्डन घेण्याची खूप सवय आहे. तर विदाऊट बर्डन जर तुम्ही काम करायला लागला, तर खूप छान पद्धतीने आपलं काम पुढे सरकत राहणार आहे. आपल्याला हा अडवाइस आहे, की आपण बर्डन न घेता जे आहे ते आपल्याला काम करायचं आहे. पुढची आपली एनर्जी आलेली आहे, की पार्टिसिपेशन. खूप सारी लोकं तुम्हाला येऊन अप्रोच होणार आहेत आणि लोकांसाठी तुम्ही जे काम करता ते अतिशय योग्य आणि चांगल्या पद्धतीनं इथं आपल्याला दिसायला लागलेलं आहे. आणि आपल्या पुढची एनर्जी आहे पास्ट लाईफ, जे जीवनामध्ये एक दुःखद घटना किंवा जे काही तुम्हाला त्रासदायक अशा घटना तुमच्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत, त्या कुठे ना कुठे तर ती इथं चेन ब्रेक व्हायला लागलेली आहे. तर पुढचं जे भविष्य आहे ते आपल्यासाठी अतिशय उत्तम आणि अतिशय चांगलं आहे. कारण इथं चेनची पण एनर्जी निघून आलेली आहे. परिवर्तन इथं आपल्याला दिसायला आले. डेटनं आपल्याला पहिल्यांदाच सांगितलेलं आहे, की कुठे ना कुठे तर ट्रान्सफॉर्मेशनची एनर्जी आपल्याला हे दिसायला आली. तर ऑल ओव्हर एकंदरीत मकर राशीसाठी जे आहे 2025 सुख, शांती, समृद्धी, आरोग्य हे तर आपल्या जीवनामध्ये आहे. ज्यांचे क्रॉनिक आजार आहेत ते तर रिकव्हरी होताना दिसत आहेत. ज्यांना पण विवाह करण्याची इच्छा आहे ते योग यावर्षी बनत आहेत. ज्यांना पण नेमफेमची एनर्जी पाहिजे होती आणि त्यासाठी ते प्रयत्न करत होते, तर याचे फ्रुटफुल रिझल्ट आपल्याला यावर्षी मिळणार आहेत. ज्यांना पण आर्थिक फोकस तरी केलेला होता, तर जितके तुम्ही कष्ट करताल त्याप्रमाणे फायनान्स आपल्याकडे अट्रॅक्ट होत राहणार आहे. ऑल ओव्हर 2025 ही येणारी जी वर्ष आहे माझ्या मकर राशीच्या व्ह्यूअरसाठी खूप छान पद्धतीने निघून आलेली आहे. तर माई टॅरो ट्रेडिंग कडून हे आपल्याला आपल्यासाठी हे गिफ्ट होतं 2025चं, की मी आपल्यासाठी टॅरो ट्रेडिंग केलेलं आहे आणि आपलं 2025 वर्ष कसं जाणार आहे ते इथे सांगायचा प्रयत्न केलेला आहे. जेवढं आपल्याला रेझोनेट होते तेवढं आपण ठेवून घ्या, जेवढं आपल्याला रेझोनेट होत नाही ते आपण सोडून द्या. थँक यू व्हेरी मच.